आणि हे कोण्या दिवशी दाबायचं त्याच्याच हातात आहे. ते ज्या दिवशी दाबीन त्या दिवशी व्हॉट्सअपला येईल, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गेले की लगेच दुसरा टाकी तू गेले दिगंबर. हो, ते वाक्य तो कोणाला टाकायले तू? ज्याला कवडीची अक्कल नाही ते मेला बी त्याला ते वाक्य. अभंगाचा अपमान आहे महाराज. त्या कोणाला नाही टाकायचे ते वाक्य. मीटिंग घेतली महाराज. द्रौपदीने विचारलं, देवा कशा करता युद्ध अर्जित केलंस रे? 5 माहे मेले, आमचा एक शुभ मेलाय. ह्या गादीवर बसवायचं कोणाला? पांडवायला. देवा आम्ही सगळे जातो, त्या दिवशी कोण गादी सांभाळील? युद्ध केलं कशा करता? पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, तुमच्या दोघांही करता. एक द्रौपदी करता आणि एक भीमा करता युद्ध आहे. द्रौपदीला भर सभेत केस धरून मांडीवर बशील तर त्यावेळेला द्रौपदीने एक पण केलता, ज्या मांडीवर मला राजकुमारानं बशिलय, मी आई समान असताना माझ्याकडे वाईट दृष्टीनं पाहून बशिलय, ह्या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्याच दिवशी मी येणी घालीन. स्त्रीचे केस मोकळे कधी पण नसावे. पुराण वाचून सांगतोय. मला वाचायचा छंद आहे, खूप वाचायचा छंद आहे, म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो. खिशात पैसे लय मोठे असल्यावर भाव विचारायचाच नाही. चला 5 किलो गुळ, फक्त खाऊन पाहायचा चांगला आहे का. हो, 100च रुपये नेल्यावर 5 किलो गुळ घेतले होते, हानीन न किलो न. वाचायचं मला ना दे जास्त वाचायचं. तरी मग नशीब खोट आहे, मला मोबाईल नाही वाचायला, म्हणून तर वाचणं व्हालंय. नाही तर ते वाढदिवसाला व्हॉट्सअप चॅटिंग फॅटिंग करू करू याच्यातच मोकळा झालो असतो. मोबाईल आपला मस्त पतिव्रत आहे, याच्यात घाण येत नाही आणि कोणतंही बटन दाबा याच्यातलं खराब बाहेर जात नाही. तुमचे मोबाईल लय अवघड आहे. पप्याची माईल द्यायला बी लॉक उघडून द्यावं लागते, नाही लॉक लावून देतो. हो, मधात काय गर्दा आहे तिला कळत नाही. पप्याच्या बापाच्या मोबाईलमध्ये मोबाईल काळाची गरज आहे. एकाही वारकऱ्याला अभंग विचारायची गरज नाही, फार गरज आहे. रोज गाथा वाचणाऱ्याला जर गाथा घरी विसरला, तो कोणाच्या कार्यक्रमात गेला तर प्रवासात एसटीत बसल्या बसल्या सुद्धा गाथा वाचू शकतो. दत्ताबुवा, तो कदमबुवा, कृष्णाबुवा, कोथिंबरे महाराज, सोजे महाराज, तो गाथा वाचू शकतो, ज्ञानेश्वरी वाचू शकतो. इतकी काळानं प्रगती केलेली आहे विज्ञानानं. आपण ते वाचायला पाहिजे, गरज आहे. बाईचे केस फक्त 4 दिवस मोकळे असावे. महाराज पुराणात कितीतरी श्लोक आहेत. राष्ट्रसंतांचं एक काव्य मला आठवलंय, काव्य आठवलंय. त्या राष्ट्रसंतांनी त्या काव्याच्या अगोदर एक उल्लेख केलाय. या पवित्र भारत देशातला शेतकरी खांद्यावर आसूड ठेवताना तो सुद्धा शिस्तीत ठेवतोय. आसूड, आसूड, आसूडच म्हणता ना तुम्ही. हा, ते चाबूक हा नवीन शब्द. घोड्याच्या बग्गीला वापरला जातो त्याला चाबूक म्हणतात, पण शेतकऱ्याच्या खांद्यावर इळदीस असतो त्याला ओरिजिनल नाव आहे आसूड. आता नवीन नवीन आपण काही कशाला लावतो तो भाग आहे त्याला, पण त्याचं खरं नाव पुराणातलं आसूड. मग आसूड जाऊ द्या, चाबूक का म्हणणं. तुम्हाला चाबूक कळत असेल तर चाबूक म्हणून काय त्याच्याला ताण घ्यायचा. हा सुद्धा ठेवताना शेतकरी शिस्तीत ठेवतो. पदर खांद्यावर किती शिस्तीत असावा. लोकलज्जा निवारण हितार्थायाम. वस्त्र घालायचं कशा करता? लोकलज्जा निवारण हितार्थाया. म्हणून त्यांनी एक काव्य केलं, तुम्हाला आवडणार नाही पण महात्म्यांचं आहे, राष्ट्रसंतांचं आहे. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड. देशाचे पुरस्कार भेटलेले लोक आहेत ते. तुकडोजी महाराज असतील, दुनियादास महाराज असतील, संत गाडगे बाबा असतील. मागच्या आठवड्यात आम्ही अमरावतीला गेलतो कीर्तनाला. नांदगाव पेठ म्हणून तिथून 4-5 किलोमीटर. संत आहे तिथं फार मोठे, समाधी तिथे गेलतो. जवळच 19 किलोमीटरवर समाधी महात्म्यांची. या स्त्रीने फक्त 4 दिवस केस मोकळे का? तिला बघायला हात लावता येत नाही, आरशाकडे जाता येत नाही, कंगवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी, तितक्या पुरतं. एरवी अजून एक
केस मोकळेपणाचं सांगितलं. दशम यत्क्रियां गंगोदकं भयो यथा सर्व कामिनीहाम विरधिनाशायाम सर्वस्थितो येत रोमाभयस्थित जायते. हे 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड करीत होतो तो पाठ केलेले, आता नाही करीत मी ते, बोलू बी नका मला. सुतक फेडवायला 10वा म्हणतात. त्या दिवशी भावकीच्या बायका गावाच्या नदीला गंगेला आंघोळीला जात असतात आणि तिथून घरी येईपर्यंत केस मोकळे ठेवत असतात. तो एक विधी आहे. एरवी कधी स्त्रीचे केस मोकळे नसावा. पुराणात उल्लेख आला नाही, पण अजून 2 जागेवर केस मोकळे ठेवतेत, अंगात आल्यावर एकदा. हो, पण आपल्याला पुराणात त्याचा आधार नसल्यामुळे ज्ञानराज आपण असं रेटून सांगू शकत नाहीत ना. पण असं पाहल्याला आधार आहे. एखादीच्या अंगात येवा लगेच दुसरी येती. हो हो, जशी ती वारकरी संप्रदायातली चुलतीच होती, ती लगेच ती बटगीट सोडी, ती बेश्रमाच्या पोकान हाणायला पाहिजे. अपमान आहे तो, अपमान आहे या पवित्र देशातल्या स्त्रीचा. मोकळे केस सोडायचे नाही. मला सांगा, जगाचा बाप तिचा भाऊ आहे, तिला बहीण मानतोय, मरेपर्यंत तिचे केस मोकळे ठेवायला लाज वाटेल का नाही देवाला? मग देवानं सांगितलं, ताई तू दुर्योधनाच्या मांडीचं रक्त लावल्याशिवाय केस बांधणार नव्हती आणि युद्ध केल्याशिवाय त्याच्या मांडीचं रक्त लावता येत नाही, म्हणून युद्ध करावं लागलं. आणि भीमाचा एक पण होता. दत्ताभाऊ तसं नाहीत भागवत सांगत, आमचा एक मित्र भागवत सांगत होता. आता ऐकावर का आणि काय भीमाने पण केलावर का, काय त्या नालायक दुर्योधनाने द्रौपदी मांडीवर बसली बर का, आणि भीम करकरा मुठी दाबीत होता बर का, दाताने होट दाबीत होता बर का, आणि भीमाने पण केला माझ्या पत्नीला मांडीवर बसिलं, ती मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पिन. अरे भागवतकारा, भीम माळकरी होता रे सुंबळ्या. जन्नुरेन यजंघायानाम अशुद्धाम तिलकम रेवचम जन्नुयानुति जंगायम. जन्नु म्हणजे मांडी, अशुद्ध म्हणजे रक्त. रेखवम तिलकायम ललाट प्रपटलेषु ततम मृकोदर भय जायम ललाटम भय तिलका. लावणारच नाही गंध, आणि वारकरी बिना गंधाचा फिरणं मला नाही लाज वाटायची का? म्हणून युद्ध करणं गरजेचं आहे. मग देवा साध्य काय केलंस रे? माझा पण, माझ्या भीम नावाच्या मालकाचा पण, आणि लेकर मातीत घातलेच. ऐक ताई, तुमच्या पश्चात गादीव बसायला जन्माला येणारे 4.5 महिन्याचा गर्भ उत्तरेच्या पोटात आहे. गुप्तचर हजरच होता. जाऊन दुर्योधनाला सांगितलं, युवराज काय काम नाही झालं, भीष्माचार्याच्या चक्रव्यूहामध्ये ते मृत्यू पावलेत. अभिमन्यू अश्वत्थाम्याने 5 लेकरं कापले, पण उत्तरेच्या पोटात गर्भ आहे, ते जन्माला येणारच आहे. अश्वत्थामा म्हणला, ताण घेऊ नको रे, मी जाळतो उत्तरेला. आणि ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडल्यावर पुराण सांगते, भागवत इतकं गोड सांगते, सुभद्रा ही उत्तरेची सख्खी सासू, सख्या सासूची उत्तरा सेवा करायची, आणि सासूचं काम आटपल्यावर जास्तीत जास्त वेळ द्रौपदीला द्यायची. द्रौपदी कोणती सासू? सावत्र. वाक्य बरोबर आहे माझं, चुकीचं तर नाही ना? जास्त वेळ सासूचं कोणतंच काम राहू देत नव्हती. सगळं काम आटपल्याच्या नंतर विचारायचे, आत्या आता मी मोकळी? हो तू मोकळी, तुला 3 तास काही काम नाही. तितका वेळ द्रौपदीला द्यायची. आणि द्रौपदीनं त्या वेळात पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र सांगायचं. एके दिवशी रात्रीचा वेळ आहे, उत्तरा निघाली, आणि द्रौपदीने सांगितलं, सुनबाई माझ्यासारखी सासू आहे, सुभद्राताई सारखी सासू आहे, अर्जुन मालकांसारखे सासरे आहेत, फार मोठ्या परिवारातली तू आहेस ग बाई, पण आडी अडचणीला त्याला ध्यानात ठेवत जाय. आज ब्रह्मास्त्र अंगावर आलं त्यावेळेला आठवलं आणि त्याचा धावा केला. काय परिणाम झाला माहिती? आजही अंगुष्ट प्रयायत जायते देवा इते क्रिया काया वरुतस्य जायते. अंगुष्ट अंगठ्यासारखं रूप घेतलं, श्वासातनं प्रवेश केला
आणि अंगठ्यासारख्या रूपाच्या हातात सुदर्शन किती मोठा असेल महाराज, ते सुदर्शन गर्भाच्या भोवताल प्रदक्षिणा करत होतो. वा क्या बात है. गर्भी रक्षिला प्रमाण सुटल्यावर कीर्तन करायला अशी मस्तीची होती. मस्ती असं वाटते कुस्ती खेळावा. कोण कशाची माहिती, पुराणाशी. गर्भात प्रवेश केला, सूक्ष्म रूप धरलं महाराज. द्रौपदीच्या श्वासात प्रवेश केला त्यावेळेला हृदयाशी संबंध होता आणि चित्त हे निर्मळ असते. पण गर्भ अपवित्र असतो बरं का. गर्भाची जी जागा आहे का ती अपवित्र असतो. काय सांगू गर्भीच्या, किंवा नाकी तोंडी कुर्मी किडे, विष्टाले पचहुकडे. किती दुःख, किती किती गर्भात काय. गर्भ दिला देव वरती पाय खाली तो, वरती पाय खाली तो, वरती पाय खाली तो. काय झालं माहितीये का, काय गप्पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती. गाव आहे ना आज, कसे उल्हासात आलेत पान. घरचं रान असल्यावर कडीला आवत गेल्या उभाट्या हाणायचं. हा धुरा 11 वाजले म्हणजे धुरा काढाच न दोघायनं. काय संप्रदाय, ह्याच्यामुळे अभ्यास करायला पाहिजे. दोन गोष्टीला किंमत आहे, बहुश्रुत आणि बहुवाचक. पण बहुश्रुत कोण माहितीये का, नीतिसंपन्न निष्ठेनं वाचन करणाऱ्या लोकांचं ऐकायचं तर फायदा, आणि चांगली पुराणं वाचायचं म्हणजे चांगल्यांचं काव्य वाचायचं. हे दोन लोक कधीच मरत नसते, बहुश्रुत आणि बहुवाचक. हो ऐकिलं तो काय ऐकिलं, ढगाला लागली कळ सोबळ्या. काय फायदा येतो होते ऐकण्यात, काही नाही ऐकायचं. तुम्ही बी नीट म्हणी जा. काही म्हणतात पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, गाथा वाचव ना. हो ना, केळीचं रान सोडून दिलं आणि तिकडे काचकुऱ्यामध्ये फिरायली आणि पुन्हा म्हणजे अंकावून खाजवायले, सडून जाशील. केळीचं रान ते केळी काप ना, कशाला चालली तिकडे काचकुऱ्यात. गाथा वाचव, ज्ञानेश्वरी वाचव, गाथ्यातले अभंग म्हण, काही म्हणतात. हो कीर्तन चालून एका बाईन प्रमाण म्हणलं, म्हणी ना का आपल्याला काय घेणे त्याच्याशी. लोकांनी बलील तर आपण कशाला विरोधात जायचं ना, आपली काय पात्रता आहे. आणि आपल्याला थोडीच ॲलर्जी, मी लग्न केलंय आहे का नाही, आपल्याला थोडी ॲलर्जी. पण काल्याचं कीर्तन चालू होतं,
आणि भगवान गोपीची इथे गेले न वापस आले. ते यशोदेने विचारलं, कृष्ण वापस काहून आला? काय नाही म्हणलं, आई गोपी घरीच नव्हती. की लगेच प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून जायचं, फोन नव्हता तुझ्याकडं. किती हलकटपणाचा कळस. हे दोन पुरावे आले, दत्ताभान आणि कृष्णभान. वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट. कीर्तनकार रस्त्यानं चाललाय त्याचा पुरावा आहे. इकडे तिकडे भरकटत नाही त्याचा पुरावा आहे. आणि कीर्तनकार बी असा रस्त्यानं चालला म्हणजे ज्यांना प्रमाण म्हणतात. हे कोणीकडे बी हो, गाय दूध चांगलं देते ना, पण नेमकं धार काढायच्या टायमाला 4 वाजताच चराट तोडून जाते. वैरण कोणाची खा, दुधाला आणि शेणाला गाईनं खोट्यावर यावा. दुधासाठी शेणासाठी गाईनं खोट्यावर यावा. हो, बाकीचं वाचून असा विषय नाही, पण कीर्तनात गाथा ज्ञानेश्वरी पुराण इतकंच असावा असं समजायचं. गाय सात्विक आहे. हो, चांगली माणसं आहेत आज, मजा आहे. इतक्या घाणेरड्या ठिकाणी जगाच्या मालकानं प्रवेश केला. द्रौपदी नुसार हाक मारली, सुदर्शन विलीन झालं, ब्रह्मास्त्र विलीन झालं सुदर्शनात. आणि परीक्षिती जन्माला आला. परीक्षिती नावच त्याच्या पुढं पडलं दत्ताबुवा. गर्भाम परीक्षायाम अंतरेषु हृदय कमलेषु यत परीक्षास्तु पात्रेषु ममम रक्षन्ति यत पात्राया. मला संरक्षण करणारा, माझं गर्भात संरक्षण करणारा तूच आहेस. अशी ज्यानं पारख केली, अशी ज्यानं परीक्षा केली, इति नाम परीक्षिती. इति नाम परीक्षिती. परीक्षा केली ना, माझा सांभाळ करणार आहे. मालक सांगतात, जर भगवंताला उत्तरेनं हाक नसती मारली बाकीच्या सोयऱ्याला, हा देवैतीचा सोयराच होता ना. एका नात्यानं पंढरपुरातला मालक उत्तरेच्या पतीचा सख्खा मामा होता. कृष्ण कोण होते माहिती? सख्खा मामा. सख्खा मामा, मामच सासरे होते. नात्यानं सोयरे येत, पण एका नात्यानं तो जगाचा बाप आहे. तिने जर बाकीच्या सोयऱ्याला हाक मारली असती तर पांडवाचा कुलदीपक कायमचा इजला असता, कायमचा. पांडवाच्या मृत्यूनंतर दिल्लीतल्या गादीवर कोणी बसलं नसतं महाराज. एकमेव ताकद आहे. हाका सुद्धा कोणाला मारावं याची आकली असल्या पाहिजे ना. बुद्धिवान होती, तिने हात पंढरपुरातल्या मालकाला मारली आणि सूक्ष्म अंगुष्ट प्राय रूप घेऊन गर्भात संरक्षण केलं. म्हणून मालक कदंब पहिल्या कडव्यात हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी. लाडू भीमाला खाऊ घातले. तयम जलयास्तानयो वृकोदरे यद्भयानाम विषान्न परित्याज भयस्थितो कायाम वृक्षाति जायते. निळं पडलं शरीर, काळं पडलं शरीर. हाक मारली. कोणते मालक आले धावत माहितीये? काशीतले मालक आले. उरंगाया साधनेषु यद्भयो, उरंग म्हणजे सर्प. व्याला ददुशुंकाति जायम शमश्वायाम यत्विषाग्रयो. हात मारल्याबरोबर काशीतले मालक आले, चावा घेतला सापाने, अंगातलं सगळं विष शमन करून टाकलं आणि भीमाला वाचवलं. हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. वस्त्र हरण करताना
पुण्य होतं महाराज. एका 22 वर्षाचा साधू गंगेत आंघोळ करता करता अंगावरचं वस्त्र त्याच्या धोत्र अंग चोळता चोळता निघून गेलं. गर्भांध होता, चक्षुहीन होता, आईच्या पोटातूनच अंध जन्माला आलता, पण अंगावरचं धोत्र वाहत गेल्यावर गावात कसा प्रवेश करायचा म्हणून कमरे इतक्या पाण्यात अंग लपून बसला. तो चातुर्मासाचा काल होता आणि चातुर्मासात द्रौपदी पोलीस पाटील आंघोळी करता गंगेवर जात होती. केवढ्या राजाची पोरगी हो, केवढ्या राजाची पोरगी, किती मोठ्या राजाची पोरगी. आमचा एक मित्र होता भंगिऱ्या, पण त्याचा बाप पैशावाला होता म्हणून मी बी त्याला कधी मधी मानित होतं. आपल्या अडचणीत उसने पासने देत होतं. इतकं काय लायकीचं नव्हतं ते, तवाच सांगायलो. आता कशाला मागू त्या पांचटाला मी. मग त्याला मी माहूरला नेलं, कीर्तन होतं तिकडंच. तर चल म्हणलं, वेळ होतात म्हणलं उनकेश्वरचं दर्शन घेऊ सकाळी सकाळी. रूम चांगली केलती. तर म्हणलं नको, उनकेश्वरला आंघोळ करू. तर याला वाटलं तिथं रूमच करतील. तर उनकेश्वरला एक कुंड आहे, तिथं आंघोळ करायची होती. म्हणलं याच्यात बाळू तुला माहिती आहे ना, मी असं कुठं बी आंघोळ करीत नाही. म्हणलं कुठं बी करायची नाही, कुठंच करीत असते. कुठं बी करायची नाही, कुठं कुठंच करीत असते. गंगेला आंघोळ करीत असते. ओढ्याला कोण कर म्हणायला तुला? हे काय एखाद्याचं आउटलेट आहे का घराचं? तिथं तुला आंघोळ कर म्हणायला होतं. हे तीर्थ आहे, भगवान प्रभू रामचंद्राने शरभंग ऋषी करता तयार केलेलं तीर्थ आहे. बरं जाऊ दे म्हणलं बाळू, करतो, पण आपल्याला गार पाण्यानं जमत नाही, गार पाण्यात आंघोळ नाही जमत. मी काही त्याला सांगितलं नाही याच्यात गरम पाणी द्याला ढकलून. ते म्हणला महाराज पाणी गरम याले, कोण गरम केलं? म्हणलं तुया मेवणीन. पहाट चालती तिने याच्यात गॅस लावलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी गरम व्हाले. काय ताकद आहे महाराज, काय ताकद आहे, काय ताकद आहे. चला, अंध साधू आहे, अंध अंध अंध. द्रौपदी चातुर्मासात कालचं भंगिरी तिथं आंघोळ करीत नव्हतं. त्याला महती गरम पाणी लागल्यावर कळाली पाण्याची काय ताकद आहे, विश्वाची काय ताकद आहे, मालकाची काय ताकद आहे. एवढ्या मोठ्या पांचाळ नरेशाची कन्या गंगेवर चातुर्मासा करता. साधूच्या रडण्याचा आवाज म्हणजे स्पंदण्याचा, दुःखाचा आवाज आला. विचारलं कोण? दादा मी. कोण? ताई. पांचाळ नरेशाची कन्या. वेगात सांगतो, वेळ मगाच संपला आपला. काय अडचण आहे दादा? काही नाही, अंगावरचं वस्त्र वाहत गेलं ग. मैत्रिणीच्या खांद्यावरचं लुगडं फेकलं. सुप्रभा नावाची मैत्रीण होती. ठराविक बायकांना मैत्रिणी चांगल्या मिळाल्या आणि ठराविक लोकांना मित्र चांगले भेटले. पुराणातल्या मैत्रिणी ऐका. सीतेसारख्या महान सात्विक सदाचारी पुण्यशील विश्वाच्या मालकिनीला मैत्रीण सापडली. 6 महिने 27 दिवस सीता आईसाहेब तिथं होत्या. त्रिजटा सापडली. 6 महिने 27 दिवस अशोक वाटिकेत होत्या. रामायणात हा पुरावा पाहायचा नाही. तुम्ही रामायण पाहिल्यावर म्हणताल बाळ्या कशातलं सांगायला, तुरीच्या पाट्यातलं नाही, दुसऱ्या पुराणातलं सांगतोय. 6 महिने 27 दिवस 26 दिवस सीताई साहेब तिथं. आणि प्रभू रामचंद्राला वनवास 14 वर्षाचा होता, पण 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचे घातले. मधल्या काही साधूला भेटण्यात वेळ गेला. हो, त्यातले 3 दिवस त्या मार्गाने जाण्यासाठी गेले, असा एका विशिष्ट प्रकारच्या पुराणाचं मत. पण तिथं त्रिजटा मैत्रीण सापडली. भीष्मक राजाची कन्या लक्ष्मी आई साहेब रुक्मिणी आहे. त्यावेळेला सुजय नावाची मैत्रीण होती. हिनं तर पत्र वाचून दाखिलत, ताई ताण घेऊ नको, मालक येणार आहेत. अशी येडपट असती तर तिला काय अकलीचा कांदा होता. हो, सुजया फार हुशार होती. एक पोरगी मामाची तर मुंबईला शिकली. मामाची तर मामा जरा पैशावाला होता, त्याची बायको जरा उचकानी होती, ती घरी स्वयंपाक करीत नव्हती. हप्त्यात 3 दिवस हॉटेलच खात होते आणि 2-3 दिवस राहत होते. तर मग ती बाई स्वयंपाक करीत होती. हिच्या मामीला माहित नाही, हिला माहित नाही स्वयंपाक करायचं. पण बरी शिकली, जरा सुंदर होती म्हणून खेड्यात दिली. जमीन 500 एकर. सासू चांगली होती, दिली त्या घरी. तिथे गेल्याच नंतर काहीच येत नव्हतं. सासू म्हणली बाई तू एक काम करी जाय, तुला 1-2 महिने मी स्वयंपाक शिकिते, तो रोग तू माझ्या जवळ बस जाय. बसली सासूच्या जवळ. म्हणली आत्या वटा गरम लागायलाय. आत्या म्हणली वट्यावर नाही बसलीस तू, उल्यावर बसलीस, जळून जाशील, पटकन बाजूला होय. उल आहे ते उल, तू जळशीन वरपाळशीन, बाजूला सरक. इतकी बिनाकली असल्यावर कसं झालं असतं रुक्मिणीचं मला सांगा ना तुम्ही.
पत्र वाचता आलं असतं केला उल्ह्याचा आणि किचन वाट्याचा फरक कळ ना काय कामाचे. आता काय काय लोकायला वाटलं खरं कीर्तन सुरू झालं. भंगारले आवडतो लोकायला. हो आधी असे बसले होते जशी पिराला कापायला न्यायचे. विठाला 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 लुगडं बाजूला पडलं वाहत्या प्रवाहाच्या दिशेनं. अर्ध लुगडं स्वतःच्या अंगावरचं एक लुगडं होतं ते फेकलं, ते बाजूला गेलं. फेकाफेकीत उजळलं. साधून सांगितलं मी बाहेर येत नाही, अंगावर कपडे नाहीत आणि द्रौपदीला मधात जाता येत नाही. पण मैत्रिणीचा हात धरून आतमध्ये गेल्या. काय मैत्रीण होती सुप्रभा, काय मैत्रीण होती सुजया, काय मैत्रीण होती त्रिजटा. गांधारीची मैत्रीण सांगू, कांतीप्रिया. कुंतीची मैत्रीण सांगता येते कोणाला? धात्री. धात्री जगात एक नंबरची गायनिक. धात्री सारखी बाळांतपण करणारी, धात्री सारखी प्रसूती करणारी, धात्री सारखी डिलिव्हरी करणारी विश्वात जितके देश आहेत एकाही देशात धात्री इतकी विद्वान कोणीच नव्हती. ही कुंतीची दासी होती. दासी बिन मैत्रीण बी. विठाला विठाला माणसं चांगले असले, संगती चांगल्याची केली की काम चांगलं होतं. 2 बरण्यात एकीत मीठ टाकलं आणि एकीत तूप टाकलं. जागा कुठं कुठं मिठाची तुपाची जागा. ज्या बरणीत तूप टाकलं ती बरणी कुठं ठेवते? कपाटात. आणि जिच्यात मीठ टाकलं ती चुली पशीत शाखानच वाकली. तोंड एकीकडून बुडी एकीकडून. हे अशी पिरगाळली गाणी बरणी जास्तीला प्यारीलीच झालाय. कशाची संगती आहे? मिठाची. तुपाची संगत केलेली बरणी कुठे गेली? कपाटात. ती बरणी कोण दिश काढते? वरण भात केल्यावर, तूप पोळी पुरणपोळी केल्यावर, काही भात केल्यावर मग ते. आता ज्या बरणीला तुपाची संगत भेटली त्या बरणीन जरा हिशाबात राहा ना. ती लई शहाणी उचकानाची. तूप संपल्यावर अन्नाच्या वाट्यावर आली. नेमकी दिवाळीचा प्रेड होता. पोरीचे पोरं जास्त आल्यामुळे डबे कमी पडले. यात बरणीला छिद्र पाड दोरी लावली आणि बरणी पलीकडे रस्त्याने नेली. तिकून रस्ता येतून तो कायच मस्त रस्ता आहे. वा वा वा. ज्याला मळमळ होतंय त्यानं त्या रस्त्याने याचं. आयुष्यभर त्याला उलटी होणार नाही. कायच रस्ता आहे ते पलीकडे बाजूचा. आहे की नाही राजू काका? काय मस्त रस्ता आहे. वा 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 वा. टायर पंक्चर झाल्यावर धुतल्याशिवाय पंक्चर काढायचा नाही कोणी. नाही तर पंक्चर काढणारा चक्कर येऊन मरण. विठाला विठाला संगतीचा परिणाम संगत चांगली केली. चला सुप्रभेनं पितांबर दिला. द्रौपदीचा अर्धा पितांबर राहिला. आतमध्ये गेल्या. साधूला देऊन टाकला. साधूनं गंगेत भिजवला. आकाशात पांघरवला. देवा मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. लोकलज्जा निवारणार्थ मला वस्त्र दिले. माझ्या बहिणीवर जर कधी प्रसंग आला त्या लुगड्यावर उभ्या आणि आडवे जितके दोरे तितके वस्त्र पुरव. कौरवे पांचाळी सभे माझी आणली. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येऊ पांडुरंगे जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे. तिच्या हाकेला धावला केसरची उडी घालून या स्तंभ पोडी. मागं क्रतात्रेता युगात जा. मग अशी रामायणाच्या वया गोड ऐकावत वाटत होत्या. मी सुजित चलत होतो रस्त्यानं. गाडी तिकडे मागेच उभी केली. 1-2 जण आम्हाला उभा करून आणले. एक टेम्पो आलो म्हणलं बसान माग. हो. आणि पुढं होत्या कोणतरी बसलेल्या त्याच्या घरच्या असतील त्या. आम्हाला म्हणले बसा मागे. म्हणलं नाही मागून गाडी आली. हो. एक जण वडिलांचा डब्बा घेऊन गेलते. त्यांनी आमचा उजेड पाहिला. मोबाईल जवळ मोठा मोबाईल आपल्या जो बारीक आहे त्यामुळे वापस आले. चला नाही म्हणलं गाडी मागे. चलायला लागलो. याच्याकरता आलो. रामायण ऐकत होतो. एक शेवटचा 5 मिनिटात प्रसंग सांगतो. दत्ताबाबत झाला. आता मला सकाळी पळायचे सकाळी. हो. किडे खाणारं पाखरू होतं. फक्त 6च पक्षी आहेत, काही बी खात नाहीत. त्याच्यापैकी एक राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मुक्ताफळे. राजहंस फक्त मुक्ताफळ खाते, काही खात नाही. कावळे काही खाते. एक तितीर नावाचा पक्षी फक्त खडे खातोय, काही खात नाही. कंकर तितिरा ते खडे खाते. खडे. पोपट्या इतका गोड बोलतो पण सोयाबीनवरच्या आळ्या खातो. पोपट पोपट. आर्घे नावाच्या काडीन त्याची जीभ घासली ना त्याला राम राम पण घालता येतो. या पाहुणे राम राम पाहुणे असं म्हणतोय पोपट. अर्घ्यायाम रावेशु रसनायत क्रियायम